राज्यातील विधान परिषद निवडणुकीची लढाई आता आपल्या नंदुरबारपर्यंत येऊन पोहोचली आहे. विधान परिषदेतील एका जागेसाठी सध्या जिल्ह्यातील स्थानिक महायुतीमध्ये मोठा संघर्ष निर्माण झालाय. आता हा संघर्ष फक्त विधान परिषद जागेपुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण चेहऱ्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनलाय. या स्पर्धेत एकीकडे आहेत नंदुरबार जिल्हा भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी, दुसरीकडे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे. आता या दोन्ही दमदार नेत्यांनी विधान परिषदेवर आमदारकी मिळवण्यासाठी आपली राजकीय ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या नंदुरबारमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे बिगर आदिवासी नेत्यांना विधानसभेत आमदार होण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच आता जिल्ह्यातील असे बिगर आदिवासी नेतृत्व विधान परिषदेवर आपली वर्णी लावण्यासाठी उत्सुकता आहेत. म्हणूनच सध्या जिल्ह्यात या प्रकरणावर राजकीय फाईट रंगल्याचे चित्र आहे. तर नेमकं काय घडतंय नंदुरबारच्या राजकारणात? आता या स्पर्धेत कोणाला आमदारकीची लॉटरी लागणार आणि कोण मात्र निराश राहणार? चला, राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापवणाऱ्या या प्रकरणाबद्दलची A to Z माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, विधान परिषदेतील रिक्त 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्यभरात राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आलाय. सर्व पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडे विधान परिषदेतील जागांसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी यादी तयार झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याचे चित्र आहे. पण महायुतीला या निवडणुकीत 8 जागा जिंकण्याची संधी असल्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. परंतु आता अशातच महाराष्ट्राच्या अगदी कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे. महायुतीकडून विधान परिषदेतील एका जागेवर नंदुरबार जिल्ह्यातील नेतृत्वाला संधी दिली जाणार असल्याचे सध्या तरी सांगितले जात आहे. आता अशातच महायुतीतील घटक पक्षांनी ही जागा काबीज करण्यासाठी आपली ताकद लावायला सुरुवात केली आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाकडे विधान परिषदेतील एक जागा आधीच उपलब्ध आहे. म्हणून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात या नवीन जागेसाठी स्पर्धा रंगल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यामुळे बिगर आदिवासी नेतृत्व म्हणून भाजपकडून या पदासाठी माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोबतच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अभिजित मोरे यांना संधी मिळवण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे या संदर्भात मागणी केल्याचे सांगितले जात आहे. आता महायुतीतील वरिष्ठ नेतृत्व नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातून या बिगर आदिवासी नेत्यांना संधी देणार की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे. एकीकडे संपूर्ण राज्यभरात या 9 जागेंसाठी नेमकी कोणाला संधी मिळणार याची चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपच्या गोटातून उत्तर महाराष्ट्रात विजय चौधरी यांचे नाव विधान परिषदेसाठी चांगली चर्चेत आले आहे. भाजपमध्ये दाखल झाल्यापासून विजय चौधरी यांनी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. सोबतच ओबीसी समुदायासाठी उल्लेखनीय कामगिरीही केली होती. यामुळे मागील निवडणुकीत भाजपला ओबीसी समुदायाचे मोठे पाठबळ मिळाले होते. विजय चौधरी यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते. नंतरच्या काळात त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. सोबतच थेट प्रदेश स्तरावर महामंत्री पदाची धुरा देखील देण्यात आली होती. विजय चौधरी यांचे राजकीय प्रस्थ फक्त नंदुरबारपुरते मर्यादित न राहता धुळे आणि जळगाव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. पक्ष संघटनेसाठी सर्वाधिक वेळ देणारा उत्तर महाराष्ट्रातील एक सक्षम कार्यकर्ता म्हणून विजय चौधरी यांच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच जिल्ह्यातील एक सक्षम आणि गैर आदिवासी चेहरा म्हणून त्यांचे नाव विधान परिषदेसाठी अगदी सहज निवडले जाण्याची शक्यता आहे. याआधीच शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे. हीच संधी त्यांना काँग्रेसने देखील आपल्या कार्यकाळात दिली होती. मात्र नंदुरबार जिल्ह्यातून भाजप पक्षाकडून आत्तापर्यंत एकाही गैर आदिवासी नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. म्हणून भाजप कार्यकर्त्यांकडून आता विजय चौधरींच्या नावाची मागणी केली जात आहे. पण सोबतच जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने देखील
जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांना संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे या संदर्भातील मागणी देखील केल्याचे सांगितले जात आहे. नंदुरबारमध्ये मोरे परिवाराचा देखील मोठा राजकीय इतिहास आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच मोरे परिवारातील स्वर्गीय कमलाबाई मराठे यांनी जिल्ह्यातील पक्षाची धुरा सांभाळली होती. त्या शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागणीनंतर अभिजित मोरे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. तत्कालीन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मदतीने मोरे यांनी तळोदा आणि नवापूर नगर परिषदेवर पहिल्यांदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभिजित मोरे यांना संधी देण्याची मागणी लावून धरली. आता नाही तर पुन्हा कधीच नाही असा नारा या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावला होता. आता नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील आपली संपूर्ण ताकद पणाला लावली जात आहे. म्हणूनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये नंदुरबार जिल्हा स्तरावर सध्या राजकीय फाईट रंगल्याचे चित्र आहे. आता या स्पर्धेत नेमकं कोण बाजी मारणार आणि कोणाचा हात रिकामा राहणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या संघर्षामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोघांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालंय. आता राज्यातील वरिष्ठ नेतृत्व आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची समजूत कशा प्रकारे काढेल याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? नंदुरबारमधील या राजकीय स्पर्धेत विजय चौधरी वरचढ ठरतात की अभिजित मोरे बाजी मारतात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.